विदर्भामध्ये उष्णतेचा कहर बघायला मिळतोय। पारा 45 अंशांवर येऊन पोहोचलाय। वर्धा जिल्ह्याचं तापमान 45 अंशांवर येऊन पोहोचलाय। भारतातील सर्वाधिक तापमान वर्धा जिल्ह्याचं असल्याची माहिती आहे। नागपूर, अमरावतीमध्येही पारा 44 अंश सेल्सिअस पार गेलाय। विदर्भात एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याचं तीव्र रूप बघायला मिळत आहे। 8 दिवसांपासून विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम आहे। अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम आहे। विदर्भाचा जर तापमानाचा विचार केला 43 ते 45 अंश सेल्सिअस इतकं तापमान सरासरी आहे। एकूणच वर्धाचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यात भारतात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात गेलं आहे। एकूणच कालचं तापमान वर्ध्याचं 45 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहू शकता आपण रस्ते हे निर्मनुष्य झाले आहे। दुपारच्या सुमारास मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। एकूणच आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहे। काय सांगाल, कशा प्रकारचा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे, काय परिणाम होत आहे? गेल्या 4-5 दिवसापासून जे उष्णतेचा कहर झालेला आहे वर्धा जिल्ह्यात, त्यामुळे आम्ही दूध दुभतं किंवा भाजीपाला व्यवसायिक शेतकरी आहोत। आमच्या जनावरांवर बिमारीचं फार मोठं संकट आलेलं आहे। दुधाचं प्रमाण कमी झालं आहे, तसंच चाऱ्यांची टंचाई उत्पन्न झालेली आहे आणि भाजीपाल्याच्या उत्पादनावरही भर पडलेला आहे। तसेच या उन्हामुळे मजूर सुद्धा कामाला येत नाही आहे। त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांच्या उत्पन्न जो मिळणार होतं किंवा ज्याप्रमाणे शेतकरी कष्ट करून 2 पैसे कमवत होता त्याच्यावर फार मोठा असर पडलेलाच आहे आणि जनावरांचं आरोग्य तसंच शेतकऱ्यांचं आरोग्यसुद्धा फार मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेलं आहे सदर उन्हामुळे। आणि सर्व शेतकरी आपल्या घरात ज्या व्यवस्थेत असेल त्या व्यवस्थेत उन्हाच्या बाहेर निघायचा प्रयत्न करू राहिलेले नाही आहे, कारण की अनेक लोकांना उन्हामुळे दवाखाना पाहावा लागू राहिला आणि त्यांच्यावर बिमारीचं संकट त्यांच्यावर आलेलं आहे। त्यामुळे या उन्हाच्या संकटासाठी शेतकऱ्यांच्या गाई ढोरं जे दूधपालक शेतकरी किंवा भाजीपाला उत्पादक आहे त्यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे। एकूणच शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे, परंतु याचा फटका असो दुग्ध व्यावसायिक शेतकरी असो व पर्यटनाला सुद्धा उन्हाचा फटका बसलेला आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।